जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा मिळाला। निवडणूक लढवण्याच्या राणांचा मार्ग हा मोकळा झालाय। हायकोर्टाचा निर्णय हा आता सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलाय। नवनीत राणांना जनतेचा आशीर्वाद आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। सत्याचा विजय झालाय असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। हे नवनीत राणाचा विजय नाहीये, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे। आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते। खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे। कारण 13 पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईल, नवनीत राणाला असं होईल, हा ऐकत ऐकत आमची लहान मुलं जे 2 मुलं आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलंय जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे। तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं। सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे। आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।